एका कढईमध्ये 1 ग्लास दूध घ्यायचे आहे। आता या दुधामध्ये बारीक वाटलेले तांदूळ घालायचे। तांदूळ छान शिजून द्यायचे। तांदूळ शिजले की यामध्ये साखर घालायची आहे। साखर विरघळल्यानंतर यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे। आता यामध्ये वेलची पूड घालायची आहे। वेलची पूड घातल्यानंतर आता आपण ड्रायफ्रूट्स घालून घेऊया। आणि याचा रंग बदलण्यासाठी केशर घालूयात। केशर पूर्णपणे ऑप्शनल आहे। एक उकळी दिल्यानंतर आता आपली तांदळाची खीर तयार झालेली आहे।